नमस्कार रसिको हो. आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ. मटकीची उसळ म्हटलं की तिखट, मसालेदार आणि खमंग चव आठवते. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट मटकीची उसळ कशी बनवायची ते दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. इथे आपण मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे आपण एकदम बारीक असे चिरून घेणार आहोत. हे पहा, कांदे आपण एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत. आता आपण एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो सुद्धा आपण एकदम बारीक असं चिरून घेणार आहोत. टोमॅटो सुद्धा आपण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे. ती आपण मधून अशी कट करून घेणार आहोत आणि 4 लसणाच्या पाकळ्या आपण चेचून घेणार आहोत. आपली कढई आता छान गरम झालेली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा जिरं आता छान तडतडलेलं आहे. त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालूया आणि छान परतून घेऊयात. हिरवी मिरची घालून घेऊयात. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेऊयात. कांदा आपण 3 ते 4 मिनिटं परतून घेणार आहोत. कांदा आपला छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात आणि टोमॅटो सुद्धा आपण छान परतून घेऊयात. टोमॅटो आणि कांदा लगेच शिजावा यासाठी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटं कांदा आणि टोमॅटो छान परतून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो छान परतेपर्यंत आपण इथे मटकी स्वच्छ धुवून घेऊयात. इथे आपण मटकीमध्ये थोडेसे हिरवे वाटाणे घातलेले आहेत. हिरवे वाटाणे घातल्यामुळे मटकीला एक छान चव येते. आता आपण मटकी आणि वाटाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. कांदा छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घालून मसाले छान परतून घेऊयात. हे पहा, आपले मसाले छान परतून झालेले आहेत. आता आपण यामध्ये स्वच्छ धुतलेली मटकी घालून घेऊयात. आता आपण मटकीची उसळ 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊयात. हे पहा, मटकीची उसळ आपण 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलेली आहे. आता आपण यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत आणि हे पहा, आपल्या मटकीला छान वाफ आलेली आहे. मटकीची उसळ एकदा आपण छान परतून घेतलेली आहे. आता आपण उसळीवरती झाकण ठेवून त्यावरती थोडंसं पाणी ठेवून मंद आचेवरती ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. हे पहा, झाकणावरचं पाणी हे गरम झालेलं आहे. ते आता आपण उसळीमध्ये घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा उसळ आपण छान मिक्स करून घेऊयात. आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून त्यावरती पाणी ठेवणार आहोत आणि मंद आचेवरती 10 मिनिटं आपण ही उसळ शिजवून घेणार आहोत. मध्ये मध्ये आपण झाकण काढून ही उसळ परतून घ्यायची आहे, जेणेकरून ती करपणार नाही. हे पहा, आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण पाहूयात आपली उसळ शिजलेली आहे का ते.
हे पहा, मटकी छान शिजलेली आहे. आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा गरम मसाला घालून ही उसळ 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊयात. अशा प्रकारे आपली मटकीची उसळ ही रेसिपी तयार झालेली आहे. धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.